नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. ताई, तुम्ही इथे पाहुणी म्हणून आलात, नोकर म्हणून नाही. भावजईच्या या शब्दांनी अंजली हसली. पण तिला माहीत नव्हतं की स्वयंपाकघरातून सुरू झालेली ही चर्चा आज कुटुंबाच्या भविष्याचा पाया घालणार आहे. आत्या, ए आत्या, आजी तुला बोलवती आहे. खूप महत्त्वाचं काम आहे म्हणे. 4 वर्षांचा गोंडस गोलू धावत आला आणि अंजलीचा पदर ओढू लागला. अंजलीने प्रेमाने त्याचं नाक दाबलं आणि म्हणाली, ठीक आहे माझ्या राजा, सांग आजीला आत्या 2 मिनिटात येतेच आहे. ती पुन्हा भावजईंसोबत भाजी चिरायला लागली. जेव्हा अंजली आई सरलाताईंच्या खोलीत गेली तेव्हा आई थोडी रागातच बसली होती. काय झालं आई, का बोलवलं मला? आई म्हणाली, काय झालं म्हणजे? तू इथे आल्यापासून सतत कामातच आहेस. 4 दिवसांसाठी आली आहेस. थोडा वेळ माझ्यासोबत बस ना, की कायम त्यांच्याच मागे? अंजलीने हळूच आईचा हात हातात धरला आणि म्हणाली, आई, मी त्यांच्या मागे नाही फिरत. मी त्यांच्यासोबत काम करते आहे. काम लवकर संपलं की आपण सगळे मिळून बसू, गप्पा मारू. आई तरीही म्हणाली, पण का? लग्न झालेल्या मुलींनी माहेरी आराम करायचा असतो. 2-2 सुना आहेत आणि माझी मुलगी काम करणार? मला नाही आवडत हे. अंजलीने शांतपणे आईच्या डोळ्यात पाहिलं. आई, आज तुझं बोलणं ऐकून मला माझ्या सासूबाईंची आठवण आली. ती पुढे म्हणाली, लग्नानंतर सुरुवातीला मी किती रडायचे. माझ्या नणदा आल्या की मी एकटी सगळी कामं करायची आणि त्या फक्त हुकूम चालवायच्या. तेव्हा तूच मला शिकवलं होतं, मिळून राहिलं की नात्यांचं ओझं हलकं होतं. आई शांत झाली. अंजली म्हणाली, आई, मला माझं माहेर गमवायचं नाहीये ग. उद्या तू नसलीस तरी हे घर माझंच राहावं असं मला वाटतं. म्हणून आज मी मेहनत इन्व्हेस्ट करतेय, जेणेकरून आयुष्यभर मला प्रेम रिटर्न म्हणून मिळेल. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कळलं, मुलीने आयुष्याकडून खूप मोठा धडा शिकलेला आहे. तेवढ्यात स्वाती, तिची लहान भावजय उत्साहात आली. अंजलीताई, सगळं काम झालं. आपण सगळे मूव्हीला जाऊया ना? यावर तिची मोठी भावजय रितूही म्हणाली, हो आई, तुम्ही काळजी करू नका. जेवणही तयार आहे. सरलाताईंनी हसत अंजलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या म्हणाल्या, जा तुम्ही सगळे. मुलांकडे मी बघते. आज माझ्या मुलीने मला शिकवलं, नात्यांच्या स्वयंपाकात सगळ्यांनी हातभार लावला तरच चव वाढते. अंजलीने आईकडे पाहिले. डोळ्यांनीच विचारलं, कसं वाटलं माझं इन्व्हेस्टमेंट? आई फक्त हसली. मित्रमैत्रिणींनो, नाती टिकवायची असतील तर हक्क नाही, सहभाग हवा. बरोबर ना? याविषयी तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.